सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच भक्तिमय वातावरण आहे. आषाढी एकादशी जवळ येते. अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने पायी निघाल्यात. टाळांच्या गजरात भक्त आपल्या देवाला भेटायला जातात. तर काही लोक असेही आहेत की ज्यांच्यामुळे या भोळ्या भक्तांना त्रास सहन करावा लागतोय. वारीमध्ये काही फसवणूक करणाऱ्या टोळींनी दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश मिळण्याबाबत बनावट टोकन दर्शन पास तयार करून विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी 7 भाविकांची यामध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली. भाविक विठ्ठल मंदिरात प्रवेशासाठी दाखल झाल्यानंतर टोकन पास स्कॅनिंग करण्यात आलं आणि या स्कॅनिंग दरम्यान हे पास बनावट असल्याचं स्पष्ट झालं. मंदिर प्रशासनानं तातडीनं कारवाई करत 7 भाविकांना बाजूला घेत त्यांची चौकशी केली. पास कुणी दिले, कुठून घेतले हे अजूनही पुढे आलेले नाहीये, पण याविषयी चौकशी अजून सुरू आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला 6 ते 12 तास लागतात. कधी कधी त्याहून जास्त वेळ दर्शन रांगेत थांबावं लागतं आणि हीच गोष्ट लक्षात घेत बनावट पास बनवून विकल्याचं आता बोललं जात आहे.